रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न इडली. हो, स्वीट कॉर्न इडली. मी डाळ तांदळाची इडली, रवा इडली भरपूर खाल्ली असतील, पण स्वीट कॉर्न इडली कधी खाल्लंय का? एकदा नक्की करून पहा, खूप छान टेस्टी लागते. तर त्यासाठी मी ते अर्धा स्वीट कॉर्न घेतलेला आहे. छान याचे असे दाणे कट करून घ्यायचे आहेत. सुरीने मी हे ते कट करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून छान आडसर असं वाटण तयार करायचं आहे. यासोबतच मी एक हिरवी मिरची देखील घातलेली आहे. आता एका भांड्यामध्ये मी ते 1 वाटी रवा घातलेला आहे. त्यासोबतच अर्धी वाटी दही घालायचं आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही आणि रवा छान असा मिक्स झाला पाहिजे. आता आपण जे वाटण केलेलं आहे स्वीट कॉर्नचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपला रवा आहे तो छान असा फुलला गेला पाहिजे. 10 मिनटं असंच याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी इथे जे इडलीचं पात्र आहे त्याला छान असं तेल लावून घेणार आहे. आता याला छान असा मस्त तडका देणार आहोत जेणेकरून आपली जी इडली आहे त्याचा फ्लेवर आणखीनच खुलून येईल. त्यासाठी तेल गरम करून चना डाळ, उडद डाळ आणि कढीपत्ता, मोहरी घालून छान असं खमंग अशी फोडणी द्यायची आहे. ही फोडणी आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत. चवीपुरतं मीठ आणि इनो घालून छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपण या छान अशा इडल्या बनवून घेणार आहोत आणि छान याला असं स्टीम करून घ्यायचं आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान टेस्टी लागतात ह्या इडल्या. कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.